आणि आता थेट जाऊयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार बोलतायत। युगेंद्र दादा, आज पवार साहेबांनी आपलं राजकारणात यायचं स्वागत केलेलं आहे, काय सांगाल? पहिले आपली पार्श्वभूमी सांगा। काय आता मी बारामतीमध्ये बऱ्याच वर्षापासून मी इथे येत आलो आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। विद्या प्रतिष्ठानमध्ये मी ट्रस्टी आहे, कुस्तीगीर संघाचा पण मी इथं कामं बघतो। शरीर ॲग्रो आपला साखर कारखाना इथं आहे, त्याच्यामुळे आठवड्यातले 4 दिवस मी बारामतीतच असतो। आणि मी खरं तर राजकारणात नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण पक्षाचं नवीन कार्यालय झालं आहे, त्याच्यामुळं मला वाटलं त्यांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवलं, पण मला वाटलं की आता एक नवीन कार्यालय झालं आहे, त्याच्यामुळं आपण एक भेट द्यावी। त्याचा सहज 1-2 दिवसापूर्वी आमची चर्चा झाली की आता कार्यालय झालं आहे, चला मिळून जातो। पण एवढं मोठं ते त्याचं काहीतरी होईल असं मला किंवा म्हणजे मला नाही वाटत, कोणाला जसं वाटत असेल। इतर सगळे आमचे जुने मित्र आहेत, सहकारी आहेत, आम्ही म्हणजे पूर्वीपासून सामाजिक कामं करत आलो आहे। आणि आज जे इथं भरपूर जे माझे सहकारी आहेत ते पूर्वीपासून माझ्याबरोबर काम करत आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलो। अनेकांना उत्सुकता आहे की आपलं शिक्षण कुठं झालेलं आहे, लहानपणी सांगितलं नाही परदेशात झालं, पण लोक मी पहिलं मुंबईत होतो आणि नंतर मी पुण्यात होतो। काही वर्ष माझं शिक्षण पुण्यात झालं, त्याच्यानंतर मी 2-3 वर्ष युरोपला गेलो, तिथं माझं हायस्कूल झालं। त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो, त्याच्यामुळे 7-8 वर्ष मी बाहेरच होतो। त्यामुळे कुणाला वाटलं नव्हतं की म्हणजे मी परत येईन, पण म्हणजे मी परत आलो। सुरुवातीला मी व्यवसाय मुंबईत बघायला लागलो। शरीव म्हणून आपले एक आपला ग्रुप आहे, तुम्हाला माहिती असेल, आपण टोयोटा वगैरे आपण गाड्यांमध्ये काम करत असतो। आणि मग एक 4 वर्षापूर्वी साहेबांनी माझी निवड इथं विद्या प्रतिष्ठानला केली आणि त्याच्यामुळं दर आठवड्याला आमची